नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कॅप्टन विद्याधर शंकर पोळ यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान. देशसेवेचा वसा निवृत्तीनंतरही अखंड सुरू. सांगली विशेष प्रतिनिधी. भारताच्या सीमांचे रक्षण करताना आपल्या अदम्य शौर्याने, अफाट पराक्रमाने आणि अचल राष्ट्रनिष्ठेने मातृभूमीची सेवा करणारे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही आपल्या निष्ठावान व प्रेरणादायी जीवनशैलीने संपूर्ण समाजाला दिशा दाखवणारे माननीय निवृत्त कॅप्टन विद्याधर शंकर पोळ यांना त्यांच्या कौलापूर येथील निवासस्थानी जय भारत न्यूजच्या वतीनं अत्यंत आदराने आणि अभिमानाने मानाचा राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला सहाय्यभूत ठरत सर्व स्तरातून कॅप्टन पोळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कॅप्टन विद्याधर पोळ यांच्या कर्तव्य कठोर व्यक्तिमत्वाला आणि सैन्यातील खडतर सेवेला सलाम करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. 1984 मध्ये सैन्यात रुजू झालेल्या पोळ यांनी 1986 मध्ये आलेल्या भीषण संकटातून पुनर्जन्म घेत धैर्याचा अनोखा आदर्श निर्माण केला. 17 मे 1986 रोजी झालेल्या एका अपघातात जीपमधील सर्वजण दगावले असताना कॅप्टन पोळ दैवयोगाने सुदैवाने वाचले. या घटनेनंतरही त्यांच्यातील देशसेवेची जिद्द अधिकच प्रखर झाली. त्यांनी माजी सैनिक संघटनेचे जनरल सेक्रेटरी म्हणून 4 वर्ष महत्त्वाची जबाबदारी पार पाडत अनेक निवृत्त सैनिकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केलं. सध्या महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ MESCO येथे गेल्या 17 वर्षापासून विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहून त्यांनी हजारो बेरोजगारांना रोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या खडतर प्रवासात आणि संसाराच्या वाटेवर 1990 मध्ये प्रमिलाताई यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या सहवासाने पोळ कुटुंबियांना संसाराचा गाडा समर्थपणे हाकला. नेहा आणि निखिल ही त्यांची 2 अपत्ये असून या सोहळ्याप्रसंगी प्रमिलाताई पोळ यांच्यासह पुतण्या सचिन पोळ, विजय पोळ, नितीन पोळ, मुलगा निखिल पोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या दिमागदार सोहळ्यात बोलताना कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि पत्रकार तसेच घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे यांनी आपल्या ओघवत्या प्रतिपादनात कॅप्टन पोळ यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत पत्रकार दीपक जाधव आणि पत्रकार सुरेश कांबळे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली होती. पोळ सरांनी सैन्यात बजावलेली खडतर सेवा आणि देशांप्रती दाखवलेली असीम प्रेम हे तरुण पिढीसाठी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शक ठरणारे आहे. यात तीळ मात्र शंका नाही. सैन्यातील अनुशासन, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ देशसेवेचा हा पवित्र वसा त्यांनी निवृत्तीनंतरही अखंडपणे जतन केला आहे, जो संपूर्ण समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांच्या याच अतुलनीय देशसेवेबद्दल, निस्सीम राष्ट्रप्रेमाबद्दल आणि समाजातील प्रेरणादायी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त म्हणून जय भारत न्यूज परिवारातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून कॅप्टन पोळ सरांचे हे कर्तृत्ववान आणि आदर्श जीवन असेच निरंतर तेवत राहो अशा मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. कॅप्टन पोळ सरांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.